हॅलो एव्हरीवन, मी सुबोध पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ ही आपली कोणत्याही राईडवर आधारित नाही आहे, तर ती आहे आपल्या बाईकच्या मॉडिफिकेशन्सवर. आज आपण आपल्या बाईकमध्ये दोन अपडेट करणार आहोत. एक म्हणजे ही जी आपली गाडीची छोटी विंडशील्ड आहे ती आपण चेंज करणार आहोत आणि तिच्या जागी लावणार आहोत नवीन टुरिंग विंडशील्ड. आणि दुसरा मॉडिफिकेशन म्हणजे आपण आपल्या बाईकला हँडल बार रायझर लावणार आहोत आणि ते पण ऑफसेटवाले. म्हणजे काय होईल त्याने आपला हँडल बार आहे ना थोडासा आपल्या क्लोज येईल आणि थोडीशी हाईट वाढेल आणि आपली राईड ही आणखीन कम्फर्टेबल होईल. विंडशील्ड अपडेट करायचं कारण म्हणजे जेव्हा आपण राईडला जातो, तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉग्समध्ये पण बघितलं असेल, ही विंडशील्ड आहे ना छोटी पडते. हायवेवरती जेव्हा आपण राईड करतो ना तेव्हा वारा जो आहे तो ह्या विंडशील्डवरून डायव्हर्ट होऊन डायरेक्ट आपल्या कॅमेऱ्यावर म्हणजे आपल्या माईकवर येतो. त्यामुळे आपल्या ब्लॉग्समध्ये वाऱ्याचा खूप आवाज येतो. तर म्हटलं चला आपण चेंज करूयात, टुरिंग विंडशील्ड लावूया. नक्कीच त्याने फरक पडेल. पुढच्या राईड्समध्ये तुम्हाला दिसेलच तो फरक. चला लावूयात. सगळ्यात पहिले आपली ही स्टॉक विंडशील्ड आपण काढू. हे असं होतच राहतं, पडतंच ते. किती करायला गेलं तरी ते पडतंच राहतात. चांगला एक्सपिरियन्स आहे मला. काढलेली आपण बॉक्सची टेप अगोदरच काढलेली मी. रॉयल एनफील्ड 100% कंपोस्टेबल बॅग. मस्त, वाव, चांगलीच मोठी आहे. मॉन्स्टर दिसते गाडी डायरेक्ट. अशी ठेवू का अशीच? नको, हे बुश आपल्याला या जुन्या विंडशील्डचेच काढायला लागतील, तुझ्यासोबत आलेत नाही. रॉयल एनफील्ड पण चांगलाच लुटतोय. हे तर रबरचे, हे तर द्यायचे. असं काढू आपण. लावताना पटकन गेले पाहिजेत, जात आहेत. लावून का मसाले काय करतो नंतर. विंडशील्ड नेल ना आपल्या बाईकला लुक पण चांगला येणार आहे. जवळ लावून झालेली आहे आपली विंडशील्ड. फक्त टाईट करतो आणि मग तुम्हाला एक लुक दाखवतो आपल्या बाईकचा. ओके. विंडशील्ड लावून झालेली आहे, एकदम परफेक्ट बसले. गाडीला लुक पण एकदम खतरनाक येतोय. आता आपण लावणार आहोत जानाचे ऑफसेट हँडलबार रायझर. ते आजच आलेत, मी मागवलेले जानाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. मटेरियल चांगलं आहे, हेवी आहे. चला मग लावू. त्याच्या आधी आपला हँडलबार लूज करून घेऊ, म्हणजे काढून घेऊ. हे ओरिजिनल आहे, ते व्यवस्थित ठेवायला लागतील. रायझर्स तर सेट झालेत. आता आपला हँडल बार सेट करू आणि मग टाईट करूया. एकदम परफेक्ट बसला. आता टाईट करून घेऊ. हँडल बार रायझर लावल्यावर एक लुक बघूया गाडीचा. हे बघा, RE450 स्पेशल हिमालयन 450साठी हे रायझर्स बनवलेले आहेत झाना ब्रँडने. एकदम परफेक्ट फिट झालेले. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितली नाही, की आपण GPS माउंट किंवा मोबाईल होल्डर दोन्ही म्हणू शकता त्याला, ते आपण आपल्या गाडीला सेट करणार आहोत. ॲक्च्युली पहिले मी मोबाईल होल्डर इथे लावायचो समोर
हँडल बारवरती. पण आता मी हा मोबाईल होल्डर मागवला आहे जो आपल्या विंडशील्डच्या इथे लागेल. तर चला मग आता तो बसूया. सगळं मॉडिफिकेशन एकदम परफेक्टली झालेलं आहे. विंडशील्ड पण परफेक्ट बसले, हँडलबार रायझर पण परफेक्ट बसले, मोबाईल होल्डर माउंट पण परफेक्ट बसला आहे. फक्त आपला हा मोबाईल होल्डर आहे ना, त्याची ती रिंग आहे ती थोडी मोठी आहे आणि मोबाईल होल्डरची रिंग आहे ती थोडी छोटी आहे. थोडा जुगाड करायला लागेल, तुम्ही नंतर करेन. एखादी टायरची म्हणजे ट्यूबचा तुकडा त्याला चिटकवून ती जरा ग्रीप त्याची जाड करायला लागेल आणि मग लावायला लागेल.